तर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा सिलसिला कायम आहे। काल राज ठाकरे ओबीसी एसटी विरोधक असल्याचं म्हटलं होतं, तर आज शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांचा गांडुळे असा उल्लेख केलेला आहे। गांडुळे उर्फ प्रताप सरनाईक, गांडुळे उर्फ प्रताप सरनाईक हे श्रमवीरांना दिल्या जाणाऱ्या धमकीतून ही रिॲक्शन आहे, हा राग आहे कष्टकऱ्यांना धमकीच्या बाबतीतला। प्रताप सरनाईक कायद्यापेक्षा मोठा नाही, तुम्ही मोठे नाहीत कायद्यापेक्षा। कोणी अमुक लावून घेतल्याच्या नंतर तमुक होत नसते, राजा लावून घेतल्याच्या नंतर राजा होत नसते। गांडुळे प्रताप सरनाईक तुमचं जुनं आडनाव असेल, चांगली गोष्ट आहे। काँग्रेसच्या जसं बुडाला आग लागली तशी तुझ्या बुडाला का आग लागली बाबा? तुला वाढीव संख्या एससी एसटी ची नको का? त्या मनसेतल्या एससी एसटी भावांना मला सांगायचंय, ओबीसी भावांना सांगायचंय, हा त्या राज ठाकरेचा डीएनए आहे वैचारिक। संविधानाला तुम्ही राज ठाकरे चुकीचं किंवा संविधानिक हक्कांना तुम्ही चुकीचं दर्शवून तुमचे कोणतेच मनसुबे राज ठाकरे आम्ही पूर्ण होऊ देणार नाही। नगर शहरामध्ये विराट हिंदू संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला सुरेश चव्हाण यांनी शरद पवारांवरती खालच्या भाषेमध्ये टीका केली। शरद पवार हे एकादशीच्या दिवशी मटण खातात असाही आरोप त्यांनी केला। पवारांनी वारकऱ्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून त्यांनी ही टीका केली। 50% होण्यासाठी किती वर्ष लागली? 30% लागली। आता आपल्यातलेच पाहणं, राजकारण्यांपासून सुरुवात कराल तर सगळ्यात आधी शरद पवारच मुसलमान, कारण जे वारकऱ्यांना घुसखोर म्हणताय, होती का नाही एकादशीच्या दिवशी जे मटण खात्या त्यांना हिंदू आहे का हे विचारावं। आणि मी तर आज मुसलमानांना विचारतो आणि मी शरद पवारांना आजच्या कार्यक्रमातून चॅलेंज करतो, त्यांच्या पिल्ल्यांना चॅलेंज करतो। शरद पवार डुकराचं मटण खातात, त्याचं नाव आहे कोर।